पुण्यातील सुखसागर नगर मधील ई लर्निंग इमारतीला 2015 साली मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर जवळपास 10 वर्ष झालं तरी ह्या इमारतीचं काम अगदी संत गतीने सुरू आहे। त्याच्याच निषेधार्थ आज मनसेने भीक मागो आंदोलन सध्या या ठिकाणी सुरू केलेलं आहे। मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर 2015 साली ई लर्निंगच्या त्या स्कूलला मान्यता मिळाली, पण गेली 10 वर्ष झालं की ह्या तिथलं इमारतीचं काम अगदी संत गतीने चाललंय। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना भीक मागो आंदोलन सुरू करते, का वेळ आली आहे? खरं तर गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी शाळेचं काम सुरू झालंय। 10 वर्षामध्ये एक साधी शाळा बांधू शकत नाही। खरं तर या ठिकाणी भाजपचे 3 नगरसेवक असताना सुद्धा या ठिकाणची शाळा बांधू शकत नाही। खरं तर त्यांचा निषेध व्यक्त केला पाहिजे। या संपूर्ण भागामध्ये जवळपास 2 लाख लोक या भागात राहतात आणि इथं प्रायव्हेट शाळा एवढ्या वाढल्यात। गोरगरिबांनी शिक्षण घ्यायचं की नाही घ्यायचं, कारण गोरगरिबांना शिक्षणाची गरज आहे आणि हे शिक्षण मोफत आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून ई लर्निंगचं देतो आणि ही शाळेमध्ये सुरू होत नाही, त्यामुळे गोरगरिबांना कुठे खाजगी शाळेमध्ये जावं लागतं आणि कुठे पैशाचा भुर्दंड बसतो। संबंधित अधिकाऱ्याला काही निवेदन दिलेलं होतं का, किंवा आता ह्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढची काय भूमिका असणार आहे तुमची? पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेले, वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा केलेली, पण पुणे महानगरपालिकेचं एकच म्हणणं होतं की आमच्याकडे निधीची उपलब्धता नाहीये। आज कात्रज कोंढवा रोडसाठी हजारो कोटी रुपये आजपर्यंत खर्च झालेला आहे, पण या भागातील गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांसाठी यांच्याकडे निधी नाहीये। त्याच्यामुळे आम्ही या भागातील नागरिकांकडून हा जो सगळा भीक मागून निधी गोळा करून आज आयुक्तांना सुपूर्द करणार आहे आणि त्याच्यानंतर या इमारतीची डागडुजी करून लवकर शाळा सुरू करावी अशी विनंती करणार आहे। जर पुढची काहीच कारवाई केली नाही तर मनसेची काय भूमिका असणार आहे? जर या आता हे हात जोडून आंदोलन चाललेलं आहे, भीक मागून आंदोलन चाललेलं आहे, जर यानंतर जर आयुक्तांनी या सदर घटनेची गंभीर दखल जर घेतली नाही तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना हात सोडून आयुक्ताला केबिनमध्ये सुद्धा बसून देणार नाही। अशा पद्धतीचं आंदोलन भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी करेल। सध्या आपण पाहिलं की ज्या सुखसागर मधील ई लर्निंग स्कूल आहे त्या स्कूलला जवळपास 10 वर्ष झालं तरी हे काम अपूर्ण आहे। यामुळे मनसे सध्या रस्त्यावरती उतरलेले आहे, रस्त्यावरती उतरून भीक मागून आंदोलन करत आहे। खरं तर आयुक्तांनी जर हे मनावरती घेतलं नाही तर आयुक्ताच्या कॅबिनमध्ये उतरून आम्ही त्यांना धडा शिकवू अशी भूमिका या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन तुषार नरवडेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।